लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत. अजित दादांनी काल सांगितलेलं आहे. पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय, चंद्रपूरला सुरू केलंय, परवा बी रत्नागिरी, आपण आता शिर्डीला करतोय. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वितरित करण्यासंदर्भातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे. बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून अखेर हप्ता वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आला असून आता पहिला टप्पा वाटप करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली जात आहे. साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असून त्यासाठी आता पहिला टप्पा वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे. थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आज लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार का, या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या. तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट. तर आता लक्षपूर्वक पाहत चला. राज्यभरातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. राज्यातील साधारणतः 2,10,00,000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे. आता लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो आता आज लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार का, या संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा या ठिकाणी प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. मात्र त्यातच एक लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजेच की आता सर्वच म्हणजेच की पात्र असणाऱ्या सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा केला जाणार असला तरी ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1,500 रुपये मिळवण्यासाठी आता लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि ते छोटंसं काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा केला जाईल, अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील या ठिकाणी राहू शकता. तर आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. तर आता लक्षपूर्वक पाहत चला. लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता नेमका तुमच्या बँक खात्यावरती कधी किती वाजता जमा होणार आहे ते देखील तुम्हाला सविस्तरपणे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेला आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ असतील, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून अखेर हप्ता वाटपाचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला आहे. म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि आता पहिला टप्पा वाटप करण्याची प्रक्रिया देखील या ठिकाणी सुरू केली जात आहे. ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो साधारणतः या ठिकाणी 2 ते 3 टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे असतील, दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे, अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर
खात्यावरती जमा केले जाणार असून आता पहिला टप्पा वाटप करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जात असल्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा केला जाणार आहे. मात्र आता त्यातच एक लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता मिळवण्यासाठी आता लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि ते काम केलं तरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा केला जाणार आहे. तर आता लाडक्या बहिणींना कोणतं काम करावं लागणार आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता वाटप करण्यासंदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता आता लाडक्या बहिणींसाठी एक कामाची देखील बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींनो हे काम करा अन्यथा मिळणार नाहीत 1500 रुपये अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला एक छोटंसं काम आता करावं लागणार आहे आणि हे एक छोटंसं काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे. आता कोणतं काम करावं लागणार आहे आणि कोणती महत्त्वाची अपडेट आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला. तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता कामाची बातमी लाडक्या बहिणींनो हे काम करा अन्यथा मिळणार नाहीत 1500 रुपये अशा प्रकारे या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे. तर आता लक्षपूर्वक पाहत चला. तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-KYC करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही ई-KYC केलं नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता KYC करण्याचे आव्हान केले जात आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्ही ई-KYC केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. आतापर्यंत 26 लाखाहून अधिक महिलांना योजनेमधून बाद केले आहे. यानंतरही अनेक महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचे समोर आले आहे. जर तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्हाला इथून पुढे देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी KYC करणे अनिवार्य असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता सर्वच महिलांना ई-KYC करण्याचे आव्हान केले जात आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत अनेक महिलांनी अपूर्ण माहिती दिली होती. यासोबतच नियमाचे उल्लंघन केले होते. त्यांचे अर्ज बाद करण्यामध्ये आले आहेत. त्यामुळेच आता पुन्हा एकदा सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींची ई-KYC करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. या ई-KYC मध्ये ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद केले जाणार आहेत. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला बोगस पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील अशा बोगस महिलांना या ठिकाणी बाद करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ई-KYC करण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता सर्वच महिलांना ई-KYC करण्याचे आव्हान केले जाणार आहे. जर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता किंवा इथून पुढचे सर्वच हप्ते जर तुम्हाला मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ई-KYC करावी लागणार आहे. तर आता ई-KYC कुठे करावी तर लक्षपूर्वक पाहत चला. तुम्ही या ठिकाणी CSC सेंटरवरती जाऊन देखील या ठिकाणी ई-KYC करू शकता. सरकारच्या माध्यमातून लवकरच या संदर्भामध्ये जार देखील निर्गमित करण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता लाडकी बहीण योजनेची सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा पडताळणी करण्यामध्ये येणार आहे आणि त्या पडताळणीमध्ये आता बऱ्याच महिलांना अपात्र केले जाणार आहे. कोणत्या महिलांना अपात्र केले जाणार आहे तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये बोगस पद्धतीने लाभ घेत असतील अशा बोगस महिलांना अपात्र केले जाणार आहे आणि याच कारणामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वच महिलांना ई-KYC करण्याचे आव्हान केले जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला इथून पुढे हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही ई-KYC करून घेऊ शकता. म्हणजेच की तुम्हाला ई-KYC करणे सरकारच्या माध्यमातून अनिवार्य करण्यामध्ये आले आहे. अशा पद्धतीने आता सर्वच लाडक्या बहिणींना हे एक छोटंसं काम करावं लागणार आहे. कोणतं काम तर ई-KYC करावी
करावी लागणार आहे। त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। लक्षपूर्वक पाहत चला। तर आता लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता मिळवण्यासाठी एक छोटंसं काम करावं लागणार होतं। ते कोणतं काम करायचं आहे ते तर आपण पाहिलेच आहे। त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर लक्षपूर्वक पाहत चला। आता लाडकी बहीण योजनेमध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे। ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्यापही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा झाला नसल्यामुळे नेमका हप्ता कधी मिळणार असे लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे। मात्र त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। तर आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार तर आता समोर आलेल्या माहितीनुसार गणेश उत्सव काळामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर गौरी गणपती सण म्हणजेच की याच काळामध्ये साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता पाहायला मिळत आहे। मात्र सरकारच्या माध्यमातून अद्यापही या ठिकाणी अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।